नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण हर्षद मेहता स्कॅम 1992चा शेअर बाजाराचा सर्वात मोठा घोटाळा म्हणजेच शेअर बाजारात एका सामान्य माणसाने असामान्य पैसा कमावून भारताच्या अर्थव्यवस्थेला हादरा दिला, ही आहे हर्षद मेहताची कथा 1992चा घोटाळा। तर मित्रांनो, हर्षद मेहताचा जन्म 19 जुलै 1954 रोजी गुजरातमध्ये झाला। मुंबईत येऊन संघर्षमय जीवन जगत लहान कामांपासून सुरुवात केली। शेअर बाजारात क्लर्क म्हणून काम करताना शेअरची मूलभूत माहिती समजून घेतली। आपली स्टायलिश जीवनशैली आणि हुशारीमुळे त्याला बिग बुल किंवा शेअर मार्केटिंग किंग म्हटले जाऊ लागले। बँका, गुंतवणूकदार आणि शेअर बाजाराचा चांगला अभ्यास करून हर्षदने लोकांचे लक्ष वेधून घेतले। बँकांच्या सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन गॅप्सचा फायदा घेतला। बँकांना खोट्या सिक्युरिटीज रसीद देऊन बँकांचा पैसा शेअर बाजारात गुंतवला। यातून शेअरची किंमत कृत्रिमरित्या वाढवून प्रचंड नफा मिळवला। घोटाळ्याची रक्कम जवळपास 4,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा होता, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला होता। बाजारात अचानक घसरण झाली, अनेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले। टाइम्स ऑफ इंडियामधील पत्रकार सुचेता दलाल यांनी 23 एप्रिल 1992 रोजी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला। त्यांनी दाखवून दिलं की बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून हर्षदने मोठा नफा मिळवला होता। सरकार आणि सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी चौकशी सुरू केली। हर्षद मेहतावर अनेक गुन्हे दाखल झाले आणि शेअर बाजारात मोठी पडझड झाली। हर्षद मेहताला 1992 मध्ये अटक करण्यात आली। त्यांच्यावर 27 प्रकरणे होती, त्यापैकी अनेक प्रकरणात तो दोषी ठरला होता। 30 डिसेंबर 2001 रोजी तुरुंगातच त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। बँकिंग प्रणालीत मोठे बदल करण्यात आले। सेबीने शेअर बाजारातील नियम अधिक कठोर केले। हर्षद मेहताच्या स्टोरीने भारताच्या आर्थिक व्यवस्थेला बदलण्यास भाग पाडले। तर मित्रांनो, तुमचं मत काय आहे? हर्षद मेहता फक्त हुशार व्यापारी होता की घोटाळेबाज? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।